ब्रह्मांडाच्या मालकाने एकदा स्वीकार केला की कामच संपलं. पण महाराज काही लोकांचं असं मत आहे की श्रीमंतांना आपलं म्हणलं की काम झालं. नालायक आहेस तू. ज्या श्रीमंतानं तुला तुझं म्हणल्याच्या नंतर तू मोठा होत असेल आणि तो श्रीमंत जर मेला तर, आणि मेले नाही का श्रीमंत संजयराव? मेले मोठमोठी श्रीमंत मेली. हो नाही त्याच्यातही मरू द्या. एरी बी मरणार आहेत ना, एरी सुद्धा मरतेत ना आयुष्याची मर्यादा संपल्याच्या नंतर. मग खालच्या मोठ्या लोकांनी आपलं म्हणल्याच्या नंतर ते बुटक्यातलं पाणी आहे, आणि देवानं आपलं म्हटल्याच्या नंतर ते समुद्रातलं पाणी. ते संपतच नसतं ना, संपत नाही, ते संपत नाही. म्हणून त्या विटेवरच्या मालकाने आपलं म्हणावा, काशीतल्या मालकांनी आपलं म्हणावा. एकदा त्यांनी आपलं म्हणलं ना अंगीकार केला की कामच संपलं. एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला की खालच्या लोकांनी किती बोंबलो द्या, काय होत नाही, काय होत नाही, काय होत नाही. एका बाईला श्रीमंत माणसाने आपलंसं केलं. फार मोठ्या श्रीमंत माणसाने, इतका मोठा श्रीमंत माणूस, इतका मोठा श्रीमंत माणूस, महाराज 22,000 राजे ज्याचे पाय चाटीत होते, अशा राजाच्या 2 पोरी त्या राजाच्या बायका. एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. आणि यांचा मालक कंस, मथुरेचा राजा. 22,000 राजे ज्याचे पाय चाटतात असा जरासंध श्रीमंत राजा. आणि त्या श्रीमंत राजाचा जावाई कंस. या कंसाने एका बाईला आपलंसं केलं. ती 32 जागेवर वाकलेली होती, खूप ज्या 32 जागेवर वाकलेली. पण तिच्याकडे एक सद्गुण होता. तिनं कंसाला गंध लावला की कंसाला झोप लागत होती. झोप 2 लोकांना लागत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक झोप लागत नाही, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप लागत नाही. दाढ दुखायला झोप लागत नाही, कान दुखायला झोप लागत नाही, डोकं दुखायला झोप लागत नाही, पोट दुखायला झोप लागत नाही, डोळा दुखायला झोप लागत नाही, कान दुखायला झोप लागत नाही. हे व्याधीजन्य. पण जेम काया वृद्धो व्याधी तत्रापुनितो भयो वैद्य राजाम सुचावच. ज्याचं शरीर दुखतंय त्याच्यासाठी वैद्य आहे, डॉक्टर आहे. माझ्या पायासाठी मला गोळ्या आहेत, दर 15 दिवसाला एक इंजेक्शन, वैद्य व्याधी शमन करत ते. पण ज्याला दुसऱ्याचं खपत नाही, ही सल नावाची बिमारी आहे, याला मात्र जगात औषधच नाही, डॉक्टरच नाही. 2 लोकांना झोपी लागत नाहीत. आणि कंस हा परद्वेषी होता. पर म्हणजे दुसरं, द्वेष म्हणजे न सहन होणे. दुसऱ्याचं खपत नाही असा कंस होता, म्हणून त्याला झोप लागत नव्हती. पण 32 जाग्यावर वाकलेल्या बाईच्या बोटामध्ये सद्गुण होता. तिनं गंध लावला की त्याला 2.5 तासाची झोप लागायची. म्हणून कंसानं तिला राजदासी पद दिलं. देवाना अंगीकार केल्यावर माणसं किती मोठी होती पहा. श्रीमंतांनी नाही. श्रीमंतांनी जवळ येऊ नये किंवा त्यांच्या जवळ जाऊ नये असं मी म्हणत नाही, असं नाही म्हणत. पण अंगीकार मात्र देवानच करावा, अधिकारी व्यक्तींनीच करावा. मुठभर श्रीमंती असणाऱ्या माणसांनी अंगीकार केला म्हणजे असं काही खरं नसतंय. संपत्ती ऊन सावली आहे. संपत्ती एक खसखशीचं पोत आहे. संपत्ती सारखी चंचळ म्हणजे लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या मालकासारखा गुंड जगात कोणी नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. एखाद्या नोटाचा नंबर तुम्ही डायरीवर लिहून ठेवा. नोटावर नाव लिहू नका, काय गव्हर्नरची अवलाद नाहीत आपण. नोटा ही भारताची संपत्ती, देशाची संपत्ती, त्याच्यावर आपले नावं सह्या करत नसते. त्या नोटाचा नंबर डायरीवर लिहून ठेवा. आपण मेल्यावर 10व्याच्या पिंडाला सुद्धा ती नोट येत नाही आपल्या हातातून सुटली की. इतकी लक्ष्मी चंचळ आहे. आणि देव किती गुंड आहे सांगू तुम्हाला. हे टाटर वायर फायरी चोरणार यायला तर कव्हा बी हानीन, कव्हा हानीन, कव्हा हानीन, कव्हा हानीन. जगातला 1 नंबरचा गुंड होता महाराज रावण, ज्याला दुपारा हाणले. 1 नंबरचा गुंड ज्याला दुपारा मारले, दुपारा. मग बारकाल्या गुंडाने विचारा करावा ते किती नंबरचा गुंड आहे. एक जण म्हणला महाराज तालुक्यात पठ्ठ्यासारखा चालू कोणीच नाही. मी म्हणलं तुझ्यासारख्या चालूला जन जन्माला घातले तो किती चालू असेल याचा तर विचार केला पाहिजे ना. माणसं इतकी नालायक, इतकी नालायक, त्याला असं वाटतं की आम्ही जे बोलतो ते पर्व काळ. सोंबळ्या आहेस तू. विठाला विठाला त्या बाईला राजदासी पदवी दिली. आणि राजदासी पदवी ज्या बाईला असती ती बाई गावात कोण्याच बाईला आवजाऊ बोलत नसती. अरे तुरच
फक्त राजाच्या आणि प्रधानाच्या बायकोला आवाजावर बोलायची. अख्ख्या गावात तिचं वजन महाराज. मी राजदासी पण वाकलेली 32 जाग्यावर रूपराशी ही न कळा. महाराज सांगतेत अत्यंत इतकी दिसायला संजयराव घाण होती, ती इतकी घाण होती. अंधारात जर माणसानं पाहिली की माणूसच मरत होता. इतकी क्रूर होती दिसायला. वागणंही क्रूर होतं तिचं. हो, 7व्या अवतारात शहाणपणा केलता तिनं, म्हणून तर 32 जागेवर वाकली. हो. एके दिवशी कंसाला सांगितलं, राजा मी तुम्हाला गंध लावल्याच्या नंतर झोप लागती, माझं वाकलेलं बोट सरळ करत नाहीत. कंसानं सांगितलं, औषधी सगळ्या खाल्ल्या तरी तू नीट होत नाहीस, आणि औषध देणारे खाल्ले तरी तू नीट होत नाहीस. इतकी तू 32 जागेवर वाकलेली आहेस. किती मोठ्या माणसानं आपण गेली. मथुरेचा राजा सामान्य राजा नव्हता महाराज. आस्ती आणि प्राप्ती ह्या 2 मुली जरासंधाच्या मुली होत्या. भागवत वाचा, लक्षात येईल तुम्हाला. जरासंध मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 3 चुका कराव्या लागल्या, तो जरासंध मेलाय. पंढरपुरातल्या मालकाच्या नाकात दम येतो जरासंध मारायला. सामान्य राजा असेल का कल्पना करा. आणि एवढा मोठा राजा जर त्याचा सासरा असेल तर जावायला किती मदत करीत असेल. आणि एवढा मोठा जावाई प्रयत्न करून सुद्धा तिचं शरीर वाकलेलं नीट होत नाही. 11 वर्ष 53 दिवस माझा जगाचा मालक मत गोकुळात राहिला, आणि 54व्या दिवशी मथुरेत आला, आणि त्याला एकदाच तिनं गंध लावला. एकदाच गंध लावला महाराज. अक्रूरत घेऊन जात होते, अंगीकार त्यांचा सांगतो. एकदाच गंध लावला. गंध लावल्याबरोबर दादा म्हणले, कन्हैया 7व्या अवतारात ह्या बेटीनं आपल्याला त्रास दिलता, पण भगवान म्हणले, दादा नालायकाच्या नगरीत आल्यावर आपला सन्मान केलाय, हिला तसं जाऊ द्यायचं नाही. कंस नालायक राजा होता. कारण सांगू, कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं, इतक्या पुरतं जाऊ नका. कंसानं स्वतःच्या मायबापाला अंधार कोठडीत टाकलं होतं. भागवत नीट ऐकी जा, नीट सांगणाऱ्याचं ऐक जा, हे बी लक्षात ठेवा. हो हो, मग लक्षात येते. अंधार कोठडीमध्ये स्वतःचे आई वडील टाकले होते. महाराज, आई वडिलाला द्वेष देणारा सगळे गाथे पाठ असले तरी त्या हलकाटाचं तोंड पाहिलं की गौहत्या समम पापा. हा संप्रदायात किंमत नाही त्याला. हो, याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला, मायबापाची सेवा करणाऱ्याला पंढरपूरची वारी जरी नाही घडली तरी पंढरपुरातला मालक त्याला घरी येऊन भेट देईल. इतकी मायबापाच्या सेवेत ताकद आहे. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे, मायबापे केवळ काशी तेने न जा. काशी तेने न जावे तीर्थाची. सर्व तीर्थाचा अधिकार आई वडील आहेत, आणि त्या आई वडिलाला अंधार कोठडीत टाकलं होतं हलकट कंसानं. मी नाही त्याला कंस म्हणे. आणि काय करणार गिरगाव करायचं तो आता मेलान मागच तो. आणि असली त्याची एखादी भावकी तर त्याची सोय पाहायची ताकद आहे मायात. विठाला विठाला आणि या नालायक राजाच्या नगरीत जिना आपल्याला गंध अक्षदा चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशनः विलेपनं चंदन सर्वस्थिता सुलेपन सर्वस्थितो भवजायते कृतरोर संगा भवशास्त्रा सन्मदो ललाटं प्रपटला यज्जायते कृतुर्भवा जायते चंदनो सर्वस्थिता यत्पुण्या पुण्य भवा. शास्त्र सांगते त्याच्यासाठी, वेद प्रणीत आहेत. म्हणून गंध लावलाय, तशी कशी सोडायची. महाराज तितक्याच गंध लावल्याचं कार्य गोड. हनवटी दाबली, कट 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 वरी लोटली. सून 40 वर्षाची, सासू 20 वर्षाची. सून 40 वर्षाची आणि सासू 20 वर्षाची. सुनाच्या गालाच्या झुरळ्या लोंबल्या आणि सासू अशी टवटवीत सुंदर दिसू लागली. टवटवीत टवटवीत. दृष्टांत संपला.
35 वर्ष हलकट राजाला गंध लावला, श्रीमंताला. काय फायदा झाला? काय फायदा झाला? एकदाच पंढरपुरातल्या मालकाला गंध लावला आणि त्यानं आपलंसं केली. कुरुपती स्वरूपवंत ठेली. जगाच्या मालकाने आपलंसं केलं की 32 जाग्यावर वाकलेली कुब्जा सुद्धा स्वरूप संपन्न झाली. अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, दिले वंदते अंगीकार ज्यांचा अंगीकार ज्यांचा जगाच्या मालकानं स्वीकार केला, स्वरूप संपन्न झाली. इतकी ताकद आहे पंढरपुरातल्या मालकात. एका पोराचं लग्न झालं. लग्न तर पोरापोराचीच होत असतात ना, फक्त वर्षात एकच दिवस आहे, त्या दिवशी बायलाचे होत असतात, पोळ्याच्या दिवशी. एका मुलाचं लग्न झालं. श्रीमंत माणसाचा नातू होता तो, त्या काळातला जुनाट श्रीमंत. त्या मुलाचे आजोबा वारकरी होते, वारकरी होते पंढरपुरातल्या मालकाचे. अंगीकार ज्यांचा सांगतोय. आणि त्या श्रीमंत वारकऱ्याच्या, निष्ठावंत वारकरी, पैशानेही श्रीमंत आहे, कर्तव्यानेही श्रीमंत आहे, भक्तीनं ओतप्रोत भरलेला वारकरी आहे. अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या नातवाचं लग्न झालं. मला वाटते गावात आल्यावर मारुतीरायाचं दर्शन घेऊन गावात वरात फिरत असतील, मारुतीरायाचं दर्शन घेत असतात ना. हो, आजही काही हलकट नवरदेव बुटा सगटच मारुतीच्या पाया पडतात. बरेच हलकट इथं. हो, शिमा नाही ते हलकटायला, पाप यायला. मी एका म्हाताऱ्या माणसाला म्हणलं, का हो तुमचा नातू बुटा सगट पाया पडतो? ते म्हणला, मी पण बुटा सगटच पडलो होतो. अरे तू पडा सुंबळ्या, तुझ्या बापाची जी आगिरी आहे का, नालाय का ती? मारुतीरायाच्या बुटा सगट दर्शन घेत असते. ज्यानं जगातल्या 1 नंबरच्या गुंडाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, तू धोतर पेटवायला किती टाइम लागन? हनुमंत महाबलीन दाढी रावणाची, अहो एवढी मोठी ताकद आहे त्याच्यात, आणि बुटा सगट दर्शन, आणि ती पण कुरकुल्यावानी गालाची, इति टाचाच्या चपला. म्हणलं तू तरी मंजुळा चप्पल काढणं बाई, हा काढणं चप्पल येड्यावानी, खाली चप्पल काढन पाया पडणं. तू कशाला या सुमळ्याच्या नादी लागायली, चपला सगट चालली, बराशीत पडशील एखादीशी. मारुतीरायाचं दर्शन चप्पल बुटा सगट घ्यायचं नाही. ज्याचे लग्न राहिले त्याला सांगतोय. हो, ज्याचे झाले त्याचं उलथू द्या आता. हो, पण ज्याचे लग्न राहिले त्याने बूट चप्पल घालू नका. अहो काही माणसं शहाणे हो, बाजाराला जायचं असं ना, ऑटो उभा असं, अय राम भाऊ आलो थांब, आणि मारुतीच्या पाया पडायचं असतं, अर्धी बिडी हातात, बिडी मागून धरतय. जय मारुतीराय, त्यानं लंका जाळली, तो कष्टा जाळायला किती टाइम लागेल रे सावळ्या. हा, लंका पेटिली त्यानं रावणाची. इतका मागून जळशील 2-3 महिने खाली बसता यायचं नाही तुला, पोटात झोपावं लागन.
एक तर बिडी फेकून दी, पाया पड, मग बिडी वहड. इतकी येडेवानी करतात माणसं. मारुतीरायचं दर्शन त्या नवरदेव नवरीनं घेतलं. ते वारकऱ्याचा जावाई नातू होता, बुटा सगट नाही पाया पडला. बैलगाडीत बसले. अंगीकार ज्यांचा सांगतोय महाराज, काय ताकद आहे पंढरपुरातल्या मालकात. बैलगाडी अशी गावातून फिरत होती. ज्याच्या दारात ती बैलगाडी येईल, पूर्वीच्या काळात ह्या जीपा वगैरे नव्हत्या, त्या नवरीला हळीत कुंकू द्यायचं, नवरदेवाला उभं कुंकू लावायचं, त्याला साखर द्यायची, करदुडा सुपारी द्यायची आणि नाव विचारायची पद्धत होती. सांग नाव. नवरदेवाला म्हणत जावा पोरीचं नाव सांग, कारण ती आपल्याला माहित नसती. नवरीला काऊन विचारायचं त्याचं नाव सांग, तुला माहीतच आहे बाबा तू याच गावातला आहे, तरी तिला बेजार करते. घेणं नाव, घेणं नाव, घेणं नाव. जुन्या काळात मी 2-4 वर्ष कर्मकांड केलं ना, तर ते नाव घेण्यातच लय वेळ जायचा महाराज. ते नाव घेतल्याशिवाय गाठ सोडता येत नव्हती. आता ती गाठ हिल काही येडिंग केलेली नसती, पण आम्ही सोडली की माणसं खुश असते. दुसरं काय असतं तिला, ती काय अशी लय अंगुल गाठ थोडीच येडी वाकडी अशी बांधलेली असती, पण नाव घेतल्यावर सोडायची असती. ते नाव घेणं, ते कार्यक्रम सुरसनई चौघडा वाजत होता. आणि सुरसनई चौघडा वाजत असताना ज्याच्या ओठावर मिशन आहेत का अशी लेकरं नाचत होती. हो महाराज, ठराविक ठिकाणी नाचण्यासाठी मर्यादा आहे. मर्यादा फक्त इथंच सुटली परमार्थात. परमार्थात वृद्ध असो, तरुण असो, बालक असो, कोण्या वयातल्या माणसानं परमार्थात नाचायचं. हलकट नवरदेवाच्या पुढं शहाण्या मुलानं नाचायचं नाही. ज्या नवरदेवाच्या पुढं एक सोकण्या नाचला तो नायब तहसीलदार झाला, आणि ज्या नवरदेवाच्या पुढं नाचला त्याने 3ऱ्या दिवशीत फारकती केली नवरीची. कशा हलकटा पुढं कशाला इजारी सुटूस तर नाचायचं. सुरसनई चौघडा वाजत होता. बँड हे रणवाद्य बरं, बँड हे लग्नातलं वाद्य नाही. आता तुम्ही किती बोकांडीवर घेतले ते तुमचा विषय झाला, पण बँड हे लग्नातलं वाद्य नाही. लग्नातलं वाद्य हे सुरसनई चौघडा आहे. बँड हे रणवाद्य, ज्यानं माणसाचं रक्त उसळतंय ते मंगलवाद्य नसतंय. आता काही वाजवायले, अहो रस्त्यानं जर असा तो डीजे चालला ते भितडाचं प्लास्टर पडायले, इतका जोरात वाजवतो, इतक्या जोरात. जाऊ द्या, आपल्याला काला येतच महिनामा. आपण जर याच्या विरोधात बोललो तर लोक म्हणतील गिरगावच्या बाळूच्या गोळ्या संपल्या. काय करायचं आपल्याला, आहे का नाही, चलू द्या. हा, आणि काळ बदलला, काळानुरूप माणसं वागत असतात, असू द्या. सुरसनई चौघडा वाजत होता. सुंदर लेकरं नाचत होती, चिमुकली लेकरं नाचत होती. एक जणाच्या दारात वरात आली महाराज. 22 वर्षाचं तारुण्य मुलाचं, मुसमुशीत बांधा, गोरा गोमटा मुलगा, टवटवीत शरीर, आणि दारात वरात आल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. आतमध्ये गेला, अंथरून टाकलं, पांघरण घेतलं, आणि 2-3 दिवस झालं उठलाच नाही. ह्या मुलाचे वडील नवरदेवाच्या घरी कामाला होते. 2-3 दिवसापासून त्या काम करणाऱ्या व्यक्तीचं लक्ष लागत नाही, म्हणून नवरदेवाचे आजोबा वारकरी होते. आवाज दिला, रामभाऊ जरा तुम्ही नाराज दिसता, चेहरा कस काय पडला. काय सांगायचं मालक, 3 दिवस झालं पोरग पाणी पित नाही, जेवण करत नाही, उठत नाही. अंगीकार ज्यांचा सांगतोय, उठत नाही. ते काठी टेकीत त्या काळातला बलाढ्य श्रीमंत माणूस, गडगंज श्रीमंत माणूस गड्याच्या घरी गेला. माणसं वजनदार होती आणि लिंताखोर माणसं होती. सर्वसामान्य माणसावर दया करत होती. आता फुगीरपणा जास्त झाला, फुगीरपणा जास्त झाला. बुटकं भर पाण्यानं समुद्राला आंघोळ घालायचा नाच जास्त लागला. तो तोंड धुई, समुद्र सगळ्याला आंघोळ घालतो, तू ह्या पाण्यानं नको आंघोळ घालू, असा नाद असतो माणसाला. जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला. काठी टेकीत घरी आले, मानाखाली हात घातली, बाळ्या का झोपलास रे. आपले बाबा ज्यांच्याकडे काम करत होते, वडिलांचे मालक आलेत, आजोबा, दर्शन घेतलं. शरीर तापानं फणफणून गेलत. काय दुखतंय तुझं? काहीच नाही. मग का झोपलास? ऐका म्हणे दादा, जगाच्या मालकाने मला रूप सुंदर दिलं, पण माझ्यातला एक गुण काढून घेतला. त्या गुणाचं नाव होतं पुरुषार्थ. माझ्यातला पुरुषार्थ नावाचा गुण काढा. अंगीकार ज्यांचा सांगतोय, तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. पण नवरदेवाचे आजोबा इतके हुशार आणि नाविन्य संपन्न होते. भक्तिक स्तोत्र मुठीत होतं. पाठीवर थाप टाकली, सांगितलं बाळा तू काळजी करू नको,
तुला खालच्या लोकांनी जरी नाव ठेवलं तरी पंढरपुरातला मालक तुला आपलंच म्हणील. मी सांगतो तितकं करतो, आजपासून भजन करत जाय. ज्या दिवशी आईला कळालं भैरवाल बाबा, त्या दिवशी आई म्हणत होती, पाप्या माझ्या पोटाला दगड आला